जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू आहे. सीमेवरती भारताचे जवान लढत आहे. काही जवान धारातीर्थी पडले, अमर झाले. काही जवान आत्ता आपलं नुकतंच लग्न झालंय, हळद लागली ते सोडून सीमेवरती चाललेले आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, सगळे भारतवासियांनो, आपल्या जवळच्या आजूबाजूच्या या जवानांच्या फॅमिलीची काळजी घ्या, त्यांच्याशी संवाद साधा. यामध्ये एक भारताचं प्रमुख शस्त्र आहे S-400. खूप छान काम करत आहे. हे भारताकडे आहे, पाकिस्तानकडे मात्र नाही. 4000 किलोमीटरच्या रेंजमध्ये जर शत्रू आला हवेमध्ये, तर हवेतल्या हवेत त्याला उडवण्याचं काम हे S-400 करतं. याचे 4 पार्ट पडतात. पहिला पार्ट आहे याचा रडार आहे, जो की आयडेंटिफाय करतो 600 किलोमीटरच्या रेंजमध्ये कोणी शत्रू आहे का. नंतर शत्रू जर आला तर तो मेसेज कॅरी करतो आपल्या कमांड युनिटकडे. कमांड युनिटमध्ये आपले जवान बसलेले आहेत. ते जवान त्या कमांडनुसार तो मेसेज कॅरी करतात आपल्या पुढच्या फायर कंट्रोलकडे. फायर कंट्रोल काय करतो, मग तुमच्या रडारकडनं मेसेज घेतो आणि त्या शत्रूवरती लक्ष ठेवण्याचं काम करतो. 400 किलोमीटरच्या रेंजमध्ये तो आला की त्याला मिसाईल लॉन्च करून उडवण्याचं काम करतो. आणि चौथं युनिट आपलं मिसाईल लॉन्च आहे. शत्रू कसाही असो, कुठे असो, मिसाईल एकदा लॉन्च झाले की 2 मिसाईल त्याच्या मागे लागतात आणि त्याचा खात्माच करतात. असं महत्त्वाचं शस्त्र आपल्या भारताकडे आहे आणि याचा फायदा खूप चांगला होत आहे. सो भारत पाकिस्तानला पाकिस्तान जागा दाखवून देईलच, पण त्यासाठी सगळ्यांना एकजुटीने याचा सामना करणं गरजेचं आहे. सो सगळ्यांनी एकजुटीने राहा, काळजी घ्या. जय हिंद.